स्पाय न्यूज, शोध सत्याचा। भरधाव कारचा कहर, कोल्हापुरात बाप लेकींचा करुण अंत, काळजाचा ठोका चुकवणारा अपघात। चालक मयुरेश योगेश पाटील यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। कोल्हापूरकरातून तीव्र संताप। कोल्हापूर शहरातील वर्दळीच्या शाहू मिल चौक ते कोटीतीर्थ तलाव रस्त्यावर शनिवारी दुपारी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण शहर हादरून गेले। भरधाव वेगाने धावणाऱ्या क्रेटा कारने नियंत्रण सुटल्याने 3 दुचाकींना जोरदार धडक दिली। या अपघातात वडील आणि मुलगी यांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। राजारामपुरीकडून कोटीतीर्थकडे येणारी क्रेटा कार MH09GZ5175 अत्यंत बेदरकारपणे वेगात होती। शाहू मिल चौकातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि कारने समोर येणाऱ्या 3 दुचाकींना जबर धडक दिली। या धडकेत दीपक महादेव वंशे वय 66 आणि त्यांची मुलगी ॲडव्होकेट भाग्यश्री लक्ष्मण गवळी वय 30 हे दुचाकीवरून हवेत उडून दूर फेकले गेले। गंभीर जखमी अवस्थेत उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला। या अपघातात कैवल्य उदय नाईक आणि धनंजय करंजकर हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघातानंतर कार रस्त्याच्या मधोमध पलटी झाली होती तर 3ही दुचाकींचा अक्षरशः चक्काचूर झाला होता। घटनास्थळी एकच हाहाकार उडाला। पोलिसांनी चालक मयुरेश योगेश पाटील राहणार राजारामपुरी याला तात्काळ ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे।